चला प्रेक्षकांना सूचना असेल, आपण सीमारेषेपासून पाठीमागे बसायचं आहे. समोरील प्रेक्षकांना सुद्धा विनंती असेल स्पेशली, चला आपण लगेचच एका साईडला व्हायचं आहे. समोरून या स्पर्धेचे चीफ गेस्ट या स्पर्धेचा आस्वाद घेत विश्वनाथ आहेत. तांडेल साहेब इथे ज्येष्ठ नागरिक उपस्थित झालेत, त्यांचा देखील सन्मान होतोय. सुस्वागतम, आपलं देखील हार्दिक स्वागत विश्वनाथजी तांडेल साहेब. केशव कडू साहेब आपल्या मंचावर उपस्थित आहेत. केशव कडू साहेबांचा सन्मान इथे होतोय, आपलं हार्दिक स्वागत आहे. केशव कडू साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून हे सर्व ज्येष्ठ मान्यवर आमच्या सोनारी गावचे, आपलं हार्दिक स्वागत. केशवजी कडू साहेब. प्रदीप कडू साहेब उपाध्यक्ष आहेत, त्यांचा देखील सन्मान इथे होतोय. सुस्वागतम प्रदीपजी कडू साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत. तर बघा, या स्पर्धेचा एक महत्त्वाचा नियम मी समजावून सांगते. दोन्ही संघटनांनी लक्ष ठेवायचं आहे. एखादा खेळाडूने जर गैरवर्तणूक केली तर त्या खेळाडूला कोणत्या प्रकारे पॅनलाइज करायचा हे पूर्ण अधिकार पंचांकडे असतील. काशीनाथ तांडेल साहेब आपल्या मंचावर उपस्थित आहेत. काशीनाथ तांडेल साहेबांचा इथे सन्मान होतोय. तसेच टाइम आउट लावला जाईल. टाइम अलर्ट असेल. दोन्ही संघाच्या 12व्या प्रतिनिधीला इथे सांगितलं जाईल किती वाजता, किती वाजून किती मिनिटांनी सामना चालू होतोय आणि प्रत्येक षटक हा 5 मिनिटात संपला पाहिजे. या स्पर्धेचा नियम आहे. नरेश कडू साहेब यांचं देखील इथे आगमन होतंय. आपण पाहू शकाल महेश कडू साहेबांचे पिताश्री आहेत, वडील आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. तर नवघर ग्रामस्थ मंडळाच्या वतीने महेश कडू यांना वाढदिवसानिमित्त इथे अभिष्ट चिंतन सोहळा पार पाडला जातो आणि त्याच दरम्यान जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज श्री संप्रदाय अध्यात्म सेवा केंद्र सोनारी तर्फे देखील महेश कडू साहेबांना इथे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येतील. तर मी सर्वांना विनंती करेन आपण देखील या. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज श्री संप्रदाय अध्यात्म सेवा केंद्र सोनारी यांच्या शुभ हस्ते देखील महेश कडू साहेब यांचा, तर नरेश कडू साहेब यांचा देखील इथे सन्मान केला जातोय दिनेश तांडेल यांच्या वतीने. तर महेश कडू यांना वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा इथे पार पाडला जातोय. अनेक पाहुणे इथे उपस्थित झालेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. मॅच कंटिन्यू ठेवा. स्कोरर यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संप्रदाय अध्यात्म सेवा केंद्र सोनारी यांच्या वतीने अभिष्ट चिंतन सोहळा इथे पार पाडला जातोय. महेशजी कडू यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज श्री संप्रदाय अध्यात्म सेवा केंद्र सोनारी यांच्यातर्फे इथे पार पाडला जातोय. तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. यानंतर डायरेक्टर ऑफ मेरिडियन होम्स प्रायव्हेट लिमिटेड मनोजी अवस्थी साहेब यांच्या वतीने देखील महेश नरेश कडू साहेब यांचा अभिष्ट चिंतन सोहळा इथे पार पाडला जाईल. त्यांना देखील शुभेच्छा इथे दिल्या जातील. तो आइए मनोजी अवस्थी सर, डायरेक्टर ऑफ मेरिडियन होम प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने देखील अभिष्ट चिंतन सोहळा इथे पार पाडला जातोय. महेशजी कडू यांचा अखंड जनसमुदाय ज्या माणसांनी जोडला, माणुसकीचं नातं जोडलं, आज ते अनेक माणसं इथे भेटण्यासाठी अभिष्ट चिंतन सोहळा पार पाडण्यासाठी महेश नरेश कडू साहेब यांच्यावरचं प्रेम इथे व्यक्त करण्यासाठी ते उपस्थित झालेत. त्या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. तर विनंती करेन आमच्या कॉमेंटेटर बंधूंना, या पण ऐकूया पहिल्या सत्रामध्ये प्रसाद भोईर यांचा आवाज मॅन फ्रॉम दादरपाडा आणि आपल्या सुरेख वाणीतून आपल्या समोर घेऊन येतील पहिल्या मॅचचं हे पहिलं सत्र आपल्या समोर. धन्यवाद कुणाल दाते. नमस्कार क्रीडा रसिक हो, मी प्रसाद भोईर आपणास घेऊन चलतोय मैदानाकडे. जिथे मात्र फलंदाज विश्वजित ठाकूरच्या बॅट मधून निघालेला लॉंग ऑफ रिजन मध्ये या स्पर्धेतील पहिला चौकार. गणरायाची करी या महेश कडूवरी, कृपा गणरायाची करी या महेश कडूवरी, तरुपणात गरुडा परी
त्याने घेतली उंच भरारी तरुणपणात गरुडा परी त्याने घेतली उंच भरारी ज्याच्या त्याच्या तोंडावरी. थँक्यू डीजे मास्टर. आपण पहिला सामना अनुभवतोय माजी सरपंच चषक 2018 पर्व दुसरे या स्पर्धेचा पहिल्या फेरीतील पहिला सामना अर्थात जय हनुमान दापोली विपक्ष SN स्पोर्ट दिघोडे या दोन संघांमध्ये. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. जय हनुमान दापोली संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या या दिघोडे संघाच्या वाट्याला आली फलंदाजी. पहिलं षटक ज्या दिघोडे संघाचे सुरुवातीचे दोन फलंदाज सूरज पाटील आणि विश्वजित ठाकूर यांच्या माध्यमातून खेळत असताना सूरजला मिळाले एक जीवनदान. अशा प्रकारे पहिलं षटक संपलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 10 धावा. दुसरा गोलंदाज ऋषी भोईर राऊंड विकेटना फेकला चेंडू आपण पाहिला. पंच इशारा देत आहेत बाईच्या स्वरूपात ही 10 मिनिटे चेंडू आला होता पॉईंट क्षेत्रामध्ये सिंगल मिळाले. संघाची धावसंख्या 1 ने वरदली जाते. संघ पोहोचलाय बिनबाद 11च्या घरात. तर या ठिकाणी मान्यवर नंदकुमार कडू साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती आहे आपण मंचावर यायचंय आणि स्थानापन्न व्हायचंय. प्रसादजी. खरं तर मान्यवरांची मांदियाळी आज पाहायला मिळते. निमित्त असेल आदरणीय श्री महेश नरेश कडू माजी सरपंच ग्रामपंचायत सोनारी यांच्या वाढदिवसाचं. स्पर्धेचा नियम आहे पंचांशी कोणत्याही प्रकारचा चर्चा करा, संवाद साधा, वाद घालू नका. या स्पर्धेचा नियम असणार आहे. स्पर्धेमध्ये कोणत्याही खेळाडूने जर पंचांशी वाद घातला आणि पंचांनी जर एखादा कठोर निर्णय घेतला तर त्या निर्णयाला आपल्याला सामोरं जावेल. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा चेंडू हा चेंडू हलक्या हाताने दिशा देतोय. प्रतिमाचा फटका खेळून काढलाय पण तिथे आपण विचार केला तर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला प्रशांत जितेकर ज्यानं मात्र हा चेंडू अडवला गेला. अतिशय चांगलं क्रिकेट उच्च दर्जाचं क्रिकेट आज पाहायला मिळत आहे. जरी स्पर्धा या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या असल्या तरी सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जावरती खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं क्रिकेट होतं काही अंशाने त्या पद्धतीची हालचाली पाहायला मिळत आहेत. हा चेंडू फलंदाज सूरज पाटील मिसजज झालाय. अर्थात निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. मित्र आपण विचार केला ही स्पर्धा या स्पर्धेचा पहिल्या फेरीतील पहिल्या षटकातील पहिला चेंडू बरोबर 8:44 खरं तर या स्पर्धेचा पहिला चेंडू पडला गेला. संघाची धावसंख्या आतापर्यंत विचार केला तर बिनबाद 12 धावा. राऊंड विकेट. हा चेंडू जबरदस्त प्रहार केला गेलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये उडालेला झेल. आता मात्र कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. पहिला फलंदाज झेलबाद. थँक्यू डीजे सुनंदा. आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम डीजे सुनंदा यांच्या माध्यमातून केलं जात आहे. तर त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत केलं जात आहे. शब्द सुमनाने कौतुक केलं जात आहे. विचार केला मैदानाची वर्तमान स्थिती जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर इथे मात्र दिघोडे संघ SN दिघोडे संघाचा पहिला फलंदाज सूरज पाटील जेलबादच्या स्वरूपात बाद झालाय. ज्यानं आतापर्यंत 6 चेंडूंचा सामना केला आणि 4 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिले. तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज आपण पाहतोय अभिजित ठाकूर आणि विश्वजित ठाकूर असे 2 फलंदाज असतील मैदानामध्ये. पुढचा चेंडू दरम्यानच्या काळात महेशजी कडू यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. बीजेपीचे सर्व कार्यकारी मंडळी आज आपण पाहतोय सोनारीच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते 13 धावा. 13 धावा धावफलकावरती अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण स्तरावरील खऱ्या अर्थानं स्पर्धेमध्ये ज्या 2 बंधुरांची जी नावं प्रत्येक प्रेक्षकांच्या तोंडावरती असे 2 बंधुराज मैदानामध्ये फलंदाजीसाठी उतरलेत. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज अभिजितने पण पदरी आलं अपयश. अर्थात चेंडू गेला निर्धाव. षटक संपल्याचा पंच मात्र निर्वाळा देत आहेत. षटक संपले गेले दुसरं. 2 षटकं संपली गेली आणि या
2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना SN स्पोर्ट्स दिगोडे संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते 1 बाद 13 धावा. आदरणीय अनंत नारंगीकर पत्रकार यांचं आगमन झालंय आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा आदर सत्कार या स्पर्धेमध्ये केला जातोय. त्यांच्या अंगावरती वस्त्रालंकार परिधान केला जातोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन आदरणीय पत्रकार साहेब यांचा आदर सत्कार होत असताना आपण पाहिला. तर महत्त्वाचा पुकार दिला जातो या स्पर्धेचा. पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्यासाठी कामोठे विपक्ष चांभारली अशा 2 संघांमध्ये सामना असेल. दोन्ही संघांच्या संघटकांना विनंती आहे आपल्या टी शर्ट्स घेण्यासाठी आणि आपण आल्याची हजेरी लावण्यासाठी मंचाशी संपर्क साधायचा आहे. 2 षटकं संपले, 3रं षटक मार्गस्थ असेल. गोलंदाज येतोय रोशन म्हात्रे. हा चेंडू ऑफस्टंपवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न खोलवर टप्पा मिळवून टाकला गेला आणि त्यामध्ये बहुतांशी यश सुद्धा अर्थात गोलंदाजाला लाभलं कारण चेंडू गेलाय निर्धाव चेंडू. आतापर्यंत फलंदाज विश्वजित ठाकूर याचा आपण विचार केला तर ज्यानं 6 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलाय एका चौकाराच्या साह्यानं वैयक्तिक खेळतोय 7 या आकड्यावरती. तर संघाची धावसंख्या 13 धावा. यावेळेस विश्वजित प्रॉपर टायमिंग करतोय. फाईन लेग रिजन मध्ये या स्पर्धेचा पहिला उत्तुंग गगनभेदी षटकार. हॅलो थँक्यू डीजे मास्टर. तर दरम्यानच्या काळात ऑफिस बॉय सोनारी अँड ग्रुप यांचं आगमन झालंय. महेश कडू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खरं तर ऑफिस बॉय आणि त्यांचे सर्व कर्मचारी येताना दिसत आहेत. समाजाला हेवा वाटावा अशा प्रकारची खऱ्या अर्थानं ही सुप्रसिद्धी मी म्हणेन लोकप्रियता मिळाली आहे महेशजी कडू यांना. यावेळेस हा चेंडू फलंदाज त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला पण गोलंदाजाचा आपण विचार केला थोडीशी शॉर्ट पिच डिलिव्हरी केली. चेंडूला बहुतांशी थोडीशी उचली दिली आणि उंची सुद्धा दिली. चेंडू गेला निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 19 धावा. ऑफिस बॉय अँड ग्रुप आज आपण पाहतोय महेशजी कडू यांच्या खऱ्या अर्थानं हृदयामध्ये त्यांनी स्थान मिळवलंय कारण आज आपण पाहतोय स्पेशली त्यांच्यासाठी खरं तर एक महत्त्वाचं ऑफिस कार्यालय सुद्धा ऑफिस बॉय यांना दिलंय आणि महेशजी कडू यांच्या सातत्याने सानिध्यात राहणाऱ्या ऑफिस बॉय यांच्या माध्यमातून महेशजी कडू यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. निर्धाव चेंडू गेला. यावेळेस मात्र हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी काय घडणार. दॅट्स इट. फलंदाज होतोय झेलबा. थँक्यू डीजे मास्टर. दिगोडे संघाला बसला मोठा आदरा मी म्हणेन. आज पाहतो विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या मात्र बाद झालाय. साजेशी कामगिरी मी म्हणेन आपल्या संघासाठी न करता मी म्हणेन मैदानातून बाहेर तमाम त्याच्या पाठीराख्यांच्या मी म्हणेन निराशा झाल्या असतील कारण अतिशय स्वस्त्यामध्ये एक नामवंत खेळाडू हेच तर खरं तर मित्र या क्रिकेटचं गुणसूत्र आहे. कधी कधी अतिशय कमी खेळणारा खेळाडू कधी कधी उच्च दर्जाची फलंदाजी करून जातो तर कधी कधी एखाद्या खेळाडूकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतात त्या अपेक्षा भंग होतात सुद्धा दिसत आहेत. संघाची धावसंख्या आहे 19 धावा आणि नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर अतिशय इन्फॉर्म मध्ये राजा कोळी. चेंडू ऑफस्टंपवर पिचिंग केले. भरकटलेली दिशा. पंच नीरज राणावत मॅन फ्रॉम नवी मुंबई यांच्या वतीनं हा चेंडू आव्हांतर घोषित केलाय आणि या आव्हांतर चेंडूच्या साह्यानं धावसंख्येमध्ये भर पडली जाते. अर्थात धावसंख्या पोहोचते दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा. आणि हा चेंडू पाहूया. फसलीमध्ये चेंडू येतोय. चपळाने मात्र चेंडू पकडून फेकी केली जाते. कोणत्या प्रकारची धाव मिळत नाहीये. अर्थात चेंडू जातोय निर्धाव चेंडू. दरम्यानच्या काळात आपण पाहिलं तर 3रं षटक संपलं गेलं आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून मैदानामध्ये ड्रिंक ट्रॉली
ड्रिंक बॉय, चला मैदानामध्ये ड्रिंक ट्रॉली जाऊ द्या. प्रत्येक 3 षटकांच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये ड्रिंक ट्रॉली जाणार. आपण मैदानाचा विचार केला, 3 षटकं संपली गेली आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना SN स्पोर्ट्स दिघोडे संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 2 बाद 20 धावा. बघा, ही स्पर्धा चालू होण्या अगोदर सुद्धा लाडक्या प्रेक्षकांना विनंती केली होती, पुन्हा एकदा विनंती केली जाते. या स्पर्धेच्या सीमारेषेबाहेर बरोबर 3 ते 4 फुटावरती एक व्हाईट कपडा लावलाय. तर प्लीज तो कपडा आपण पूर्णपणे सोडून पाठीमागे बसायचा आहे. स्पेशली थर्ड मॅन प्लीज बघा, नंतर स्वयंसेवक आले. आपण ज्या हौशीपोटी या स्पर्धेसाठी आलात, आपण ज्या आवडीपोटी या स्पर्धा पाहण्यासाठी आलात, तर आपली निराशा होऊ नये. प्लीज विनंती असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. मित्र, खरं तर तुमच्या मनोरंजनाखातीरच ही स्पर्धा भरवली गेली आहे. आपणास विनंती असेल, प्लीज कोऑपरेट करा. या स्पर्धेला कोणत्या प्रकारचा गालबोट लागणार नाही याची पूर्णपणे दक्षता आपणच घ्यायची आहे. मैदानाचा आपण विचार केला, दापोली आणि दिघोडे अशा 2 संघांमध्ये सामना रंगला आहे. खरं तर बऱ्याच ठिकाणी या 2 संघांमध्ये आपण सामने पाहत असतो आणि आज सुद्धा खरं तर कदाचित नियतीला सुद्धा तेच मान्य असावं. आपण पाहिलं ड्रॉनुसार, खरं तर चिठ्ठ्यानुसार या स्पर्धेचा लॉट्स पाडण्यात आला, त्यामध्ये सुद्धा या 2 संघांमध्ये पहिला सामना लागला गेला. म्हणजे कुठेतरी हा योगायोगच म्हणावा लागेल. 3 षटकं संपली गेली. मैदानाचा विचार केला तर 20 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. म्हणजे आतापर्यंत 18 चेंडूचा खेळ जवळजवळ झालाय आणि 18 चेंडूमध्ये अवघ्या 20 धावा मी म्हणेन या दिघोडे संघाने जमा केल्या आहेत. पुढचे 12 चेंडू महत्वाचे असतील दिघोडे संघाच्या दृष्टीने. मैदानामध्ये गोलंदाज कॅप्टन कुल, गोलंदाजी मार्कवर विशाल जितेकर आणि त्याला सामोरं जाणार राजा कोळी. पहिला चेंडू, क्या बात, जबरदस्त गॅप सिलेक्शन. चेंडू मात्र कार्पेटच्या सहारे, चेंडू डीप पॉइंट सीमा पार, चौकार. चौकार आला. आणि खरं तर मी म्हटलं होतं यंदाच्या सीझनमध्ये दिघोडे संघाचा तारणहार कोण असेल तर त्या खेळाडूचं नाव आहे राजा कोळी. मैदानामध्ये राजा कोळींनी सुरुवात केली आहे. संघाची धावसंख्या 4 ने वाढली जाते. संघ पोहोचलाय 24 वरती. यावेळेस फुलटा चेंडू, पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन. चेंडू मिड विकेट सीमा पार, डीप मिड विकेट सीमा पार, चौकार. डीजे मास्टर, सोन्यासारखी संधी शोधत राहण्यापेक्षा मिळालेल्या संधीचं सोनं जो करतो तो खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होत असतो. आणि अर्थात त्याच पद्धतीनं हा फलंदाज जेव्हा जेव्हा या फलंदाजाला फलंदाजी करण्याची संधी मिळते तेव्हा तेव्हा आपल्या संधीचं सोनं करणारा हा फलंदाज राजा कोळी आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 चौकार लगावतोय. एक महत्वाची सूचना आहे, जय हनुमान कामोठे विपक्ष वेताळ देव चांभारली या 2 संघांमध्ये यानंतरचा सामना असेल. तर आपण आला असाल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. विशाल जितेकर याला बसलेले 2 चौकार आपण पाहिले, एक डीप पॉइंटमध्ये तर दुसरा पाहिला मिड विकेट, डीप मिड विकेटमध्ये. तिसरा चेंडू हेलिकॉप्टर करण्याचा प्रयत्न केला, बॅटची आउटसाइड एज घेतली. चेंडू आपण पाहिला गरंगळत गेला होता गली क्षेत्रामध्ये, जिथे मात्र चेंडू पकडला गेला पण तेवढ्या वेळेमध्ये चपळाईने पूर्ण केली गेली 1 धाव. आणि या एका धावेच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली जाते 29 धावांवरती. यावेळेस हा चेंडू अभिजित बऱ्याच चौथीनंतर खातं होतं. क्या बात, जबरदस्त क्षेत्ररक्षण, धावचीची संधी, फलंदाज अभिजित ठाकूर होतोय धावबाद. थँक्यू डीजे मास्टर. फलंदाज अभिजित ठाकूर ज्यानं वैयक्तिक खातं खोललं पण दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये मात्र फलंदाज अभिजित ठाकूर बाद झाले. याला एकमेव कारण सुमित पाटीलचं झालेलं अप्रतिम क्षेत्ररक्षण.
बघा मित्र, आपण सातत्याने दापोली संघाला अलीकडच्या काळामध्ये एक नंबरचा संघ का म्हणत असो याचं उदाहरण पाहायला मिळतं. टीम वर्क बघा त्यांचा. गोलंदाजाने केलेला टाकल्या चेंडू, तदनंतर मात्र त्या गोलंदाजच्या चेंडूवरती बसलेला बॅटची बाहेरील कडा घेऊन खरं तर चेंडू सीमारेषेकडे जाईल असं वाटलं होतं, पण प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र केली आणि मात्र त्या चेंडूला अडवलं क्षेत्ररक्षकानं. हेच तर खरं तर टीमवर्क. अशा प्रकारचा टीमवर्क जेव्हा जेव्हा असतो तेव्हा संघाला यश सातत्याने मिळत असतं. पुढचा चेंडू पाहूया. हा फुलटो चेंडू आलाय. आता मात्र काय घडणार? नक्कीच चेंडू काऊ कॉर्नर, सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे मास्टर. रणनीती बदलली जाते. आपण पाहिला स्क्वेअर लेग क्षेत्रातील क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सीमारेषे लगत. एक रणनीती असते मित्र क्रिकेटमधील, ती आखली जाते, पण त्यासाठी मात्र प्रयत्न सुद्धा फलंदाज करतोय त्या जाळ्यातून बाहेर निघण्याचा. पण इथे मात्र सिंगल मिळती, सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक धाव मिळती आणि या एका धावेच्या साह्यानं 4 षटकं संपल्याचा इशारा मात्र पंच देत आहेत. 4थं षटक संपलं जात आहे आणि या 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना एसएन स्पोर्ट्स दिघोडी संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते 3 बाद 37 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला, पहिलं षटक फेकलं गोलंदाज रोशन म्हात्रे, ज्यानं 10 धावा बहाल केल्या. दुसरं षटक फेकणारा ऋषिकेश भोईर, ज्याला मात्र अवघ्या 3 धावा आल्या आणि एक महत्त्वाची सफलता सुद्धा मिळाली. तदनंतर मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावरती रोशन आला, ज्यानं 7 धावा देत 1 सफलता मिळवली. व 4थं षटक फेकत असताना या सुरुवातीच्या 2 गोलंदाजांच्या जर तुलनेत आपण विचार केला तर गोलंदाज विशाल जितेगड थोडासा महागडा ठरला, कारण त्याला मात्र 2 चौकार 1 षटकार बसला आणि 17 धावा मोजाव्या लागल्या. अशा प्रकारे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पोहोचली 37 वरती. 3 बाद 37 धावा. शेवटचं षटक असणार आहे. शेवटचं षटक फेकण्यासाठी विश्वजित म्हात्रे. अलीकडच्या काळामध्ये खरं तर ज्या विश्वजितनं, ज्या अभ्यानं अतिशय चांगलं असं मी म्हणेन घवघवीत यश मिळवलंय. ग्रामीण स्तरावरती क्रिकेटच्या स्पर्धा असतील, रायगड ओपन असेल, तालुका ओपन असेल, बऱ्याच ठिकाणी खरं तर तदनंतर मी म्हणेन या खेळाडूचा सुद्धा एक परदेशी दौरा झाला आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाही. अशा प्रकारचा एक अलीकडच्या काळातील एक अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं विश्वजित म्हात्रे उर्फ आब्या. शेवटचं षटक खरं तर फेकण्यासाठी संघनायकानं ज्याच्यावरती जबाबदारी फेकली आहे जय हनुमान कामोडे संघाला शेवटची 5 मिनिटं असतील. आपण वेळेवरती हजरायचा. हा चेंडू ऑन ड्राईव्ह केला जातोय. चेंडू पाहिला मिड ऑन मध्ये, खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा नक्कीच झालाय. चेंडू फरार, सीमा पार, चौकार. संघाची धावत संख्या 41 वरती आली आहे. यावेळेस प्रितेश फ्रंटफुट वरती आला होता. विचार केला प्रितेशनं, पण इथे विचार केला तर प्रितेशला मात्र पंचांनी बाद ठरवलंय. फलंदाज प्रितेश होतोय झेलबा. किरण थँक्यू डीजे मास्टर. मैदानाचा विचार केला तर फलंदाज प्रितेश कोळी बाद होतोय आणि 6व्या क्रमांकावरती येणारा फलंदाज निवृत्ती पाटील. एक महत्वाची सूचना आहे कामोठे संघासाठी. कामोठे संघाचा संघनायक जर उपस्थित असेल तर हे षटक संपण्या अगोदर आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. चांभारली संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे, तर कामोठे संघाच्या संघनायकाला एक महत्वाची सूचना. नक्कीच कामोठे संघाचा संघनायक सुद्धा उपस्थित आहे. शब्द सुमनाने आपलं सहर्ष स्वागत. बॅक टू क्रिकेट. गोलंदाज विश्वजित.
हा चेंडू थोडीशी फिरकी मात्र गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहूया कोणता फलंदाज धावबाद ठरवला जातोय. दोन पंच विचारांची देवाणघेवाण करून नक्कीच निर्णय देतील. जो योग्य तो निर्णय आहे तो निर्णय देतील. आणि फलंदाज राजा कोळी धावचीच्या स्वरूपात बाद. थँक्यू डीजे मास्टर. चंदू सर, आपण पाहतोय ही स्पर्धा माजी सरपंच चषक 2018 आणि या स्पर्धेचं अतिशय नीटनेटकेपणा सुद्धा पाहायला मिळतोय. प्रत्येक संघाने या स्पर्धेमध्ये ज्यानं भाग घेतलाय त्या संघाचा स्पेशली मी म्हणेन नेम प्लेट बनली गेली आहे. म्हणजे त्या संघाला पुकार दिला जाणार. त्या संघाची प्लेट नेम प्लेट ही समोर डिस्प्ले केली जाणार. अशा प्रकारची एक उत्तम दर्जाची स्पर्धा आणि फटका सुद्धा उत्तम दर्जाचा. अर्थात चेंडू गेलाय सीमा पार चौकार. थँक्यू डीजे मास्टर. चौकार मात्र येतोय या फटक्यावरती. विश्वजित म्हात्रेला बसला चौकार आपण पाहिला आणि संघाची धावसंख्या पोहोचली गेली 45 धावांवरती. हा चेंडू बराचसा बाहेर निघाला चेंडू. पंचांनी मात्र जज केलं, त्याला अव्वांतर चेंडू घोषित केला गेलाय आणि या अव्वांतर चेंडूच्या साह्यानं SN दिगोडे संघाच्या खात्यामध्ये आणखी एका धावेची भर पडते. अर्थात धावसंख्या पोहोचते 46 वरती. गुणलेखकाच्या अहवालानुसार अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. हा चेंडू मात्र बराचसा फलंदाज बॅकफुटला आला. फिरकी केली होती पण चेंडूला मात्र एरलं. चेंडू ढकलून दिला डीप दरम्यान सीमा पार चौकार. थँक्यू डीजे मास्टर. संघाची धावसंख्या पोहोचली 50 धावा धावफलकात लागल्या गेल्या आहेत. उलटा चेंडू आला, जबरदस्त फटका, गॅप सिलेक्शन. काय घडणार? नक्कीच चेंडू फरार सीमा पार चौकार. मनीषा भक्तीला जागी झाली. विश्वजित ठाकूर आपण यायचे, आपला सन्मान केला जाणार आहे. विशाल जितेकर आणि विश्वजित म्हात्रे तिघांनाही विनंती आहे, आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. या रायगडचं नाव भारतात आणि भारताबाहेर नेणारे मैदानाचा विचार केला तर पहिलं सत्र संपले गेले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर दापोलीचा स्टँड खाली करायचा विनंती आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी हरून फलंदाजी करत असताना SN स्पोर्ट दिगोडे संघानं 5 षटकांच्या मोबदल्यात धावसंख्या जमवली आहे. 5 बाद 54 धावा आणि 55 धावांचं आव्हान दुसऱ्या सत्रामध्ये जय हनुमान दापोली संघावरती असेल. आणि कशा प्रकारे आव्हान पेललं जाईल हे ऐकण्यासाठी आपण जाऊया. अलीकडच्या काळामध्ये आपण विचार केला सातत्याने या महाराष्ट्रभर भ्रमण करत असताना आता मात्र महाराष्ट्राची सीमारेषा नव्हे तर भारताची सीमारेषा ओलांडली अशा चंद्रकांतजी शेट्टे यांच्याकडे. आणि दरम्यानच्या काळात आपण पाहतोय उरण समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय जगदीशजी ठाकूर यांचं आगमन. त्यांच्या समवेत आपण पाहतोय अमित म्हात्रे उरण समालोचक असोसिएशनचे सदस्य यांचं सुद्धा आगमन झालंय. नक्कीच आपण पाहतोय महेशजी कडू यांना शुभेच्छा देण्यासाठी, शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी येणाऱ्या त्यांच्या असंख्य आपण आज निकटवर्ती यांना पाहतोय. तर वळतोय दुसऱ्या सत्राकडे. दुसऱ्या सत्रासाठी आपल्या समोर आवाज साकारला जाणार चंद्रकांतजी शेट्टे यांचा. धन्यवाद. तर या ठिकाणी सुधीर गायकर साहेबांचं देखील आगमन झाले, सन्मान केला जातोय. या क्रीडा नगरीमध्ये विश्वजित ठाकूर यांचा सन्मान केला जाणार आहे. आयोजक महेश नरेश कडू यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. त्याचबरोबर विशाल जितेकर आणि विश्वजित म्हात्रे आपण देखील या ठिकाणी या. या रायगड
रायगडचं नाव भारतात आणि भारताच्या बाहेर देखील नेणारे नरेश कडू यांच्या शुभ हस्ते सन्मान केले जातील. विश्वजित ठाकूर हा खेळाडू मात्र खूप कमी कालावधीमध्ये संपूर्ण रायगडाचा संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमधील एक मोठा खेळाडू म्हणून अलीकडच्या कालावधीमध्ये आपण ज्याला पाहिलंय तो खेळाडू आणि तुमचा आमच्या सर्वांचा लाडका एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रायगडकरांचा अभिमान असणारा हा खेळाडू संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव आता मात्र भारताच्या बाहेर देखील आपल्या रायगडचं नाव घेऊन जातो. दिगोडे गावचा खेळाडू त्याचा सन्मान. तदनंतर विशाल जितेकर कॅप्टन कूल यावर्षी दापोलीला अव्वल क्रमांकावर नेण्यामध्ये आणि त्याचबरोबर भारताच्या बाहेर जाऊन देखील या रायगडाचा झेंडा ज्यांनी नक्कीच फडकावलाय. विश्वजित ठाकूर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मोठ्या या टोपण नावाने ओळखले जातात आणि दिगोडे गावचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांना टेनिस क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवताना पाहायला मिळतं. मी सुधीर भाई गरत यांना विनंती करेल आपण या ठिकाणी विशाल जितेकर यांना सन्मानित करायचं आहे. हा सन्मान रायगड ग्रामीण क्रिकेटचे हे खेळाडू परंतु आज ग्रामीण क्रिकेट न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर या रायगडाचं नाव नेण्याबद्दल सन्मानित केला जात आहे. विशाल जितेकर दापोलीचा हा खेळाडू आहे आणि आपल्या संघाला अव्वल स्थानी तर नेलं परंतु या रायगडाचा कारण रायगडने जे विजेतेपद मिळालं होतं आखाती देशांमध्ये जाऊन त्याचे घटक असणारे विशालजी जितेकर त्यांचा सन्मान या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. तदनंतर विश्वजित म्हात्रे सेन गरज मी कमल चषकाचे आयोजक अर्थात मी चंद्रकांत गरज साहेबांना विनंती करेल आपण विश्वजित म्हात्रे या सध्याच्या घडीला सर्वोत्तम फॉर्मात असणारा हा खेळाडू त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यासाठी विनंती करेल. जबरदस्त फॉर्मात असणारा खेळाडू आणि टेनिस क्रिकेटमधील एक धडाकेबाज फलंदाज या वर्षीचा संपूर्ण हंगाम रायगडच्या कोणत्या खेळाडूने गाजवला असेल तर त्याचं नाव आहे विश्वजित म्हात्रे. आब्या या टोपण नावाने देखील ओळखला जाणारा हा खेळाडू आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर त्याचा सन्मान या माजी सरपंच चषकाच्या माध्यमातून सोनारी गावामध्ये केला जातोय. दापोलीचा जो स्टँड आहे त्याच्या बाजूला प्रेक्षक जे समोर आहे त्यांना विनंती आपण थोडासा तो स्टँडच्या समोरून थोडंसं बाजूला व्हायचं. प्रेक्षकांची विक्रमी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर 55 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. तर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत. जे क्रिकेटचे चाहते यूट्यूबच्याद्वारे या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि त्याचबरोबरीने सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. नाणेफेकीसाठी यायचं आहे चांभारली आणि कामोठे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे. जय हनुमान कामोठे आणि वेताळ देव चांभारली एक पनवेल तालुक्यातील संघ आहे, दुसरा जर पाहिला तर खालापूर तालुक्यातील संघ आहे. या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण यायचं आहे. जाऊयात सामन्याच्या दिशेने. पहिला डाव जर पाहिला तर विश्वजित ठाकूरने 13 धावांची खेळी केली, 10 चेंडूचा खेळ केला. त्याचबरोबर सूरज पाटील 4 धावांवर बाद झाले. तदनंतर राजा कोळी यांच्याकडून 9 धावांची खेळी पाहायला मिळाली, प्रितेशकडून 11 धावांची आणि विशेष म्हणजे निवृत्ती पाटील मैदानात आले आणि बॅक टू बॅक जे 3 चौकार मारले. समाधानकारक स्थितीमध्ये म्हणावे लागेल कारण दापोली चांगल्या फॉर्मात आहे आणि त्यांच्या विरुद्ध. परंतु या मैदानाची एक गोष्ट जी पाहायला मिळते सीमारेषा थोडीशी लांब आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतो पनवेल परिसरामध्ये सीमारेषा थोडीशी आतमध्ये पाहायला मिळत असते परंतु या ठिकाणी तुम्हाला पुरेपूर स्ट्रोक मारावा लागेल. तर आणि तसं याच दरम्यान आपल्या मंचावर रायगड जिल्हा वाहतूक अध्यक्ष सुधीरजी घरत साहेब यांचं इथे आगमन झालंय. सुस्वागतम सुधीरजी घरत साहेब यांचा सन्मान या स्पर्धेचे शिल्पकार महेशजी कडू साहेब यांच्या वतीने ते केला जातोय. रायगड जिल्हा वाहतूक अध्यक्ष आहेत सुधीरजी घरत साहेब आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. एक चांगली परंपरा कारण आज तुम्ही पाहू शकाल महेशजी कडू साहेब यांचं जे नाव आहे समाजकारण असेल राजकारण असेल क्रिकेट सारख्या क्षेत्रामध्ये कला क्रीडा परंपरा सर्वच वारसा जपलाय आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्या वाढदिवसाप्रसंगी अनेक मान्यवर त्यांना सदिच्छा भेट देण्यासाठी ते उपस्थित होतात. त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा इथे पार पाडण्यासाठी ते उपस्थित होतात. त्या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. जाऊया पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये चालू असलेला सामना आपल्या समोर एस एन स्पोर्ट्स दिघोडे विरुद्ध जय हनुमान दापोली. 55 धावांचं लक्ष टार्गेट इथे चेस करण्यासाठी उतरलाय मैदानामध्ये संघ आणि हे ऐकण्यासाठी महाराष्ट्राचा एक नामवंत समालोचक आपल्या समोर पुन्हा घेऊन येतोय चंद्रकांत शेटे यांच्या आवाजातून. धन्यवाद.
धन्यवाद कुणालजी. एक जबरदस्त सामना, जबरदस्त स्पर्धा, ज्या स्पर्धेकडे संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेलं आहे. आणि उद्घाटनीय सोहळा जर पाहिलं तर पहिल्याच सामन्यात एक सुपरहिट सामना पाहायला मिळेल, कारण दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात. एका बाजूला विशाल जितेकर, दुसऱ्या बाजूला विश्वजित ठाकूर, एका बाजूला विश्वजित म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला अभिजित ठाकूर, त्याचबरोबर निवृत्ती असतील, असे मोठमोठे खेळाडू पहिल्याच सामन्यात पाहायला मिळत आहेत. दोन तालुक्यांमधील लढत आहे, एका बाजूला उरण तालुका तर दुसऱ्या बाजूला पनवेल तालुका. रायगड ग्रामीण क्रिकेटमधील दोन बलाढ्य संघ आमने सामने येताना पाहायला मिळत आहेत. तर आगमन होते या ठिकाणी सुधीर तांडेल यांचं. नुकताच आखाती देशातील दौरा करून आले, त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करू. तर महामुकाबला आपल्या समोर येताना पाहायला मिळत आहेत. तर उरण समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश ठाकूर सरांचं देखील आगमन होते, हार्दिक स्वागत. चेंडू एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगतय. एका बाजूला स्क्वेअर लेग पाईन लेगचा बेताज बादशाह, आणि या वर्षीच्या हंगामात जर पाहिलं तर अक्षरशः गाजवला ज्याने हंगाम तो फलंदाजीसाठी तर रफ्तारचा राजा आणि रायगड एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं, महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण त्याला टेनिस बॉल क्रिकेटचा हार्दिक पांड्या म्हणून देखील ओळखतो, तो विश्वजित ठाकूर. या दोन जबरदस्त खेळाडूंमधील युद्ध रंगतंय. हा चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू स्वैर ठरवला जातोय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येचा श्री गणेश या ठिकाणी होतोय. 5 षटकं आणि 55 धावांची आवश्यकता, आणि कंपल्सरी या धावा चेस कराव्या लागतील. मैदानाच्या चारही बाजूने जर पाहिलं तर आता गर्दी होताना पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक आम्हाला जुडले गेलेले असतील या सामन्यामध्ये. तर पाहूया कोणता संघ या ठिकाणी विजयी होतोय, कोणता संघ अधिराज्य गाजवतोय. विश्वजित ठाकूर, विश्वजित म्हात्रेला. पुढचा चेंडू अधिक वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न. विश्वजितने या चेंडूवर आपल्या वेगाने बीट केलं विश्वजित म्हात्रेला. दोन विश्वजित आमने सामने. एकाने फलंदाजी जग जिंकलाय, एकाने जर पाहिलं तर आपल्या अष्टपैलू कामगिरीने जग जिंकलाय. तर पाहूया या दोघांमध्ये आता या माजी सरपंच चषकात विजयी कोण ठरतोय. तर परवा मात्र 83 धावा फलंदाजीला करत असताना बेलपाड्यामध्ये विश्वजित म्हात्रेने मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील जिंकली, आणि या वर्षातील माझ्या मते त्याची 4थी किंवा 5वी बाईक असेल. पुन्हा एकदा आपल्या अनोख्या शैली चेंडू खेळण्याचा प्रयत्न. हे युद्ध या वर्षीच्या हंगामात आपण सातत्याने पाहिलंय विश्वजित ठाकूर आणि विश्वजित म्हात्रे यांनी. काही हे युद्ध काही वेळा विश्वजित ठाकूरने जिंकलंय, परंतु काही वेळा हेच युद्ध विश्वजित म्हात्रेने देखील जिंकलंय. आणि आज जर पाहिलं तर या सोनारी गावामध्ये प्रचंड गर्दी प्रेक्षकांची होताना पाहायला मिळते. आज महामुकाबले पाहायला मिळतील मोठमोठ्या संघांमधील लढती माजी सरपंच चषकात. पुन्हा एकदा तोच पवित्रा घेण्याचा प्रयत्न होता, परंतु स्वैर चेंडू ठरतोय. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 धावांतर. अवांतरच्या रूपात धावा या ठिकाणी जरूर आलेल्या आहेत. रायगड ग्रामीण क्रिकेटने घेतलेली उसळी, आणि अभिमानाने सांगेल, कारण यावर्षी जर 5000 प्रेक्षक मात्र ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेतात. आणि जसजशी स्पर्धा, कारण आजच्या टीम जर पाहिल्या तर हाच आकडा पुढे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. विश्वजित, दोन विश्वजित यांच्यामधील टक्कर, युद्ध. बिग हिट, बिग हिट, बिग हिट, बिग हिट, बिग 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 सिक्सर. विश्वजित म्हात्रे ब्रँडेड फटका. याच दरम्यान संजीव कपूर साहेब यांना विनंती करणे आपल्या शुभ असते. जय वेताळ चांबार्ली संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झाले, त्यांचा सन्मान आपण करायचा आहे. या संदेश मुंडे आपला सन्मान इथे होतोय. इथे प्रत्येक कर्णधाराचा सन्मान आम्ही करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. संजीव कपूर साहेब यांच्या शुभ हस्ते जय वेताळ चांबार्ली संघाचा कॅप्टन संदेश मुंडे याचा सन्मान आमच्या मंचावर होतोय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. विश्वजित पुन्हा एकदा तोच पवित्रा घेण्याचा प्रयत्न, परंतु हे युद्ध कधी फलंदाज जिंकतो तर कधी गोलंदाज जिंकतो. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली, आणि पर्यायाने एका धावेचं रूपांतर 2 धावामध्ये होताना पाहायला मिळतंय. एक महामुकाबला. एका बाजूला दापोली, एका बाजूला धिगोडे. दोन्ही जर संघ पाहिले तर मोठ्या स्तरावर पाहायला मिळतात. यावर्षी सर्वाधिक स्पर्धा जिंकणारा दापोली, तर गत वर्षीचा रायगड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट संघ जो ठरला होता गत वर्षीच्या हंगामात, तो मात्र धिगोडे. आणि या वर्षीच्या हंगामातील सर्वात जास्त स्पर्धा जिंकणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय दापोली. यांच्यातील महामुकाबला सुरू आहे सोनारीच्या मैदानामध्ये. पुन्हा एकदा विश्वजित ठाकूर गोलंदाजी मार्कवर.
अधिक वेगाने टाकला गेला चेंडू तेवढ्याच वेगाने टोलावला जातोय आणि हा चेंडू मिड डीप मिडॉनच्या क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. तर पहिलं षटक संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर 14 धावा. पहिल्या 3 चेंडूवर हे युद्ध गोलंदाजांनी जिंकलं होतं, परंतु दुसऱ्या नंतरच्या 3 चेंडूवर जर पाहिलं तर फलंदाजाने अधिराज्य गाजवलंय. धावसंख्या जर पाहिली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावांवर धावफलक जाऊन पोहोचतोय. विजयासाठी 55 धावांचं एक मोठं लक्ष. तर ही क्रीडा स्पर्धा खास दुबई शारजा या ठिकाणावरून मुबारक बंदरकर हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील या सोनारीच्या अर्थातच माजी सरपंच चषकामध्ये हार्दिक असं स्वागत असणार आहे. तर मॅचच्या दिशेने आपण जाऊया. 2 बलाढ्य संघांमधील लढत पाहायला मिळणार आहे आणि हाच या स्पर्धेची सुरुवात आहे. या स्पर्धा आणि अशीच पुढील 3 दिवस, कारण गतवर्षी देखील पाहिली तर ही स्पर्धा अक्षरशः रंगली होती, गाजली होती आणि यावर्षी देखील पाहिलं तर चांदीचा चषक कोणता संघ पटकावणार त्यासाठी मात्र चुरस निर्माण झाली आहे. मोठमोठ्या संघांचे मात्र या ठिकाणी वर्णी लागताना पाहायला मिळते आणि ग्रामीण क्रिकेटचा थरार मात्र नाईट स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मोठमोठ्या संघांमध्ये, मोठमोठ्या खेळाडूंमध्ये. हा चेंडू समोरच्या दिशेने निवृत्ती गोलंदाजीसाठी आले. हा चेंडू जर पाहिलं तर ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली जाते. विशाल जितेकर जो कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो आणि नक्कीच कशा प्रकारे आपल्या संघाला विजयाच्या दिशेने न्यायचं हे मात्र भरपूर जाणून आहेत. पुरेपूर चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि त्याचबरोबरीने उत्कृष्ट नेतृत्व त्याच्याकडून सातत्याने पाहायला मिळालेलं आहे. आणि आसिफ दळवी बारापाडा आमचे समालोचक त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबरीने रायगड समालोचक असो यांचे सर्व सदस्य त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. त्याचबरोबरीने उरण समालोचक असो यांचे अध्यक्ष स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी जरूर हार्दिक असं स्वागत कारण उरण संपूर्ण उरण असेल, पनवेल असेल आणि त्याचबरोबर रायगड समालोचक असोसिएशन खूप चांगली प्रगती झाली अलीकडच्या कालावधीमध्ये. पुढचा चेंडू सफल झाले एका आगळ्या वेगळ्या ढंगामध्ये, आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये, जी विश्वजित म्हात्रेची शैली आहे त्या शैलीमध्ये हा फटका टोलावण्याचा प्रयत्न झाला. परंतु हा चेंडू जर पाहिला टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय, कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये आणि धावसंख्या जर पाहिली तर निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 15 धावांवर धावसंख्या स्थिरावली. निवृत्ती गोलंदाजी मार्कवर निवृत्ती पाटील ह्या देखील खेळाडूने या दिगोडे संघासाठी खूप चांगली कामगिरी राहिलेली निवृत्ती पाटील. तर हे आहे ग्रामीण क्रिकेट. एक गाव, त्या गावातील 11 खेळाडू आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी येणारा सर्व गाव. अर्धे जेवढे ग्राउंडवर असतील तेवढे तर सामन्याचा आस्वाद घेतात, परंतु घरात देखील जे गावात असतील ते देखील मात्र गावाच्या नाक्यावर गावात प्रत्येक ठिकाणी घराघरामध्ये देखील या सामन्याचा आनंद घेत असतात, कारण हे ग्रामीण क्रिकेट आहे. या ग्रामीण क्रिकेटला जबरदस्त आणि प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि हा चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. विश्वजित ऑन फायर. विश्वजित नावाचं हे घोंगावणारं वादळ, विश्वजित म्हात्रे नावाचं वादळ या वर्षीच्या संपूर्ण ग्रामीण क्रिकेटवर नक्कीच घोंगावलं, शहरी क्रिकेटवर देखील घोंगावलं आणि त्याचा तडाखा जर पाहिला तर बऱ्याच स्पर्धांमध्ये बऱ्याच संघांना बसलाय आणि तो मात्र आत्ता सध्याच्या घडीला दिगोडेला बसतोय. निवृत्तीवर चढवलेला एक मोठा हल्ला 6 धावांसाठी. धावसंख्या पुढे गेली 21 धावांवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव दरम्यानच्या काळात मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 22 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत असणार आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून जवळपास 5000च्या वर प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत आत्ताच, कारण यानंतर जर पाहिलं तर आणखी मोठमोठे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्या सर्व क्रिकेटच्या चाहत्यांचं हार्दिक असं स्वागत, कारण क्रिकेट बदललंय आणि क्रिकेट पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदललाय.
स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असतात आणि या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य कडक शिस्त असणार आहे. या सोनेरीच्या स्पर्धेमध्ये माजी सरपंच चषकामध्ये कोणत्याच संघाला दयामाया केली जाणार नाहीये. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय कडक स्थितीत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला, निवृत्तीचा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि विशाल जितेकर यांनी मात्र नकार दिला होता ही धाव घेण्यासाठी, परंतु कॉल दिला या ठिकाणी विश्वजितने आणि ही धाव या ठिकाणी घेतली जाते. थोडी घाई करायची आहे कारण 5 षटकं ही तुम्हाला ठराविक वेळ दिली आहे त्यामध्येच संपवायची आहेत याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावांवर. 5 षटकं आणि 5 षटकांमध्ये 55 धावांची आवश्यकता. या सोनारी गावचे माजी सरपंच महेश नरेश कडू यांच्या माध्यमातून हे आयोजन आणि डोळे दिपवणारं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते. सर्व गोष्टींची पूर्तता. पुढचा चेंडू एक वेगळा फटका खेळण्याचा, क्या बात आहे. शेवटच्या क्षणी लेट कटचा फटका खेळला गेला. थर्ड मॅचच्या क्षेत्रामध्ये केवळ दिशा दिली चेंडूला आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. सत्तावीस धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पॉवर प्लेची 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी धावांचे लक्ष जर पाहिलं तर अजूनही 28 धावांची आवश्यकता आहेत. 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. पाहूया तर पॉवर प्ले संपलाय. हा सामना कुठे जातोय? दापोलीला जातोय की दिगोड्याला जातोय? उद्घाटनीय सोहळा आहे, उद्घाटनीय सामना या ठिकाणी आपण पाहतोय. दोन्ही संघांना मात्र अजूनही समसमान संधी असणार आहे कारण सामन्यात परत येण्याची क्षमता दिगोडे संघामध्ये आहे, परंतु सलामीची ही जोडी जी पिढीची जोडी आहे, ज्या जोडीने यावर्षी सर्वाधिक यश मिळवून दिलंय रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये जे दापोली संघाला, ती जोडी मैदानात आहे. विशाल जितेकर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर धडाकेबाज विश्वजित म्हात्रे अर्थातच आब्या फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. क्रिकेटचा आनंद घेत आहेत मंत्रमुग्ध होऊन. तर हा खेळाडू जो आतमध्ये गेलाय पंचांची अनुमती घेऊन गेलाय का? हो, गेलेला आहे. तर सर्वांना विनंती आहे पंचांची अनुमती घेऊन आतमध्ये जायचं आहे आणि त्याचबरोबरने जे काही आपल्याला नियम दिलेत त्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. असा हा क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा आहे आणि हा क्रिकेटचा खेळ मात्र आता नक्कीच ग्लोबल झालाय. टेनिस बॉल क्रिकेट जो शहरांमध्ये गावांमध्ये छोट्या छोट्या खेळला जायचा आणि आता जर पाहिलं तर भारताच्या बाहेर आखाती देशांमध्ये देखील मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतो. आणि रायगड विशेष म्हणजे विशेष गोष्ट नमूद करावीशी वाटते की सर्वाधिक जास्त जर खेळाडू कोणते खेळले असतील 10 PL या स्पर्धेमध्ये तर ते रायगडचे खेळाडू होते. सर्वात जास्त मोठ्या संख्येने रायगडचे खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळाले आणि अधिराज्य गाजवताना देखील पाहायला मिळाले. आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार अर्थातच उस्मान पटेल रायगडच्या टायगर याला जरूर मिळाला. फायनलचा मॅन ऑफ द मॅच देखील रायगडचाच खेळाडू त्याला मिळाला. ठाण्याच्या खेळाडूंनी देखील खूप चांगली कामगिरी केली. पुढचा चेंडू कव्हर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. प्रत्येक डॉट बॉल यानंतर मात्र महत्त्वाचा असणार आहे. प्रत्येक डॉट बॉल हा मात्र मॅचच्या आतमध्ये प्रवेश करेल तो मात्र दिगोडे संघाचा आणि प्रत्येक मारलेला मोठा फटका हा मात्र मॅचमध्ये घेऊन येणार आहे तो दापोली संघाला. दापोली की दिगोडे, दिगोडे की दापोली. माजी सरपंच चषक सोनारीची ही स्पर्धा उद्घाटनीय सामन्यामध्ये रंगते. मैदानाच्या चारही बाजूने प्रेक्षकांनी आत्ताच गर्दी केलेली आहे. तर यानंतर देखील मात्र प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत पुन्हा एकदा विश्वजित ठाकूर. कामोठी टीमचा संघनायक त्वरित या ठिकाणी यायचंय. बिगिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. ऑन साईडच्या दिशेने एक धाव जरूर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु माघारी पाठवलाय. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. प्रत्येक चेंडू नंतर जबरदस्त संघर्ष पाहायला मिळतोय. फलंदाज आणि गोलंदाजांमधील युद्ध रंगतोय. गोलंदाजाचा प्रयत्न असणार आहे फलंदाजाला कसं रोखायचं, त्याला धावा काढण्यापासून कसं परावृत्त करायचं. तर गोलंदाजाचा प्रयत्न आहे, फलंदाजाचा प्रयत्न आहे तर या धावा कशा प्रकारे बनवायच्या, कारण तेवढाच तुल्यबळ गोलंदाज आहे आणि तेवढाच तुल्यबळ फलंदाज आहे. युद्ध रंगतंय 2 विश्वजित यांच्यामधील सोनारीमध्ये. हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु या चेंडूवर विश्वजित ठाकूरने आपल्या वेगाच्या जोरावर फलंदाज विश्वजित म्हात्रेला बीट केले म्हणावं लागेल. निर्धाव चेंडूचे सांगता. धन्यवाद. यानंतरचा होणारा सामना वेताळ देव चांभारली विपक्ष जय हनुमान कामोठे या 2 संघांमध्ये असेल आणि दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी केली जाते. आदरणीय कामगार नेते सुधीरजी घरत यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होताना आपण पाहतोय आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय कामोठे संघानं.
समोरच्या दिशेने एक फटका टोलवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न परंतु माघारी पाठवले. युद्ध रंगत या षटकामध्ये विश्वजित ठाकूरने मॅचमध्ये जान आणली आहे आणि दिगोडेचा पुन्हा एकदा मॅचमध्ये प्रवेश केला गेला आहे. परंतु दापोली संघाच्या बाजूने जमेची बाजू दोन्ही सलामीचे धडाकेबाज फलंदाज मैदानात आहेत. 14 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. हा चेंडू हवेत टोलवण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने जरूर होतोय. एक धाव मिळणार आहे आणि विश्वजित ठाकूरने कमाल केली आहे. या षटकामध्ये मोठे फटके मारू दिले गेलेले नाही आहेत आणि ही लढत सातत्याने दोन मोठ्या संघांमध्ये का असते आणि या लढतीवर सातत्याने नजरा का असतात त्याचं उत्तर या ठिकाणी हा सामना देतोय. ज्या पद्धतीने हा पहिला सामना या ठिकाणी रंगतोय, प्रेक्षकांच्या नजरा मैदानात खेळल्या गेल्या. तर विनंती आहे, वाहन क्रमांक 6234 जी कोणाची गाडी आहे कृपया बाजूला घ्यायची. वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे. 6व्या मॅचच्या दिशेने विश्वजित ठाकूर, विश्वजित मात्रेसाठी. हा चेंडू अधिक वेगाने परंतु वेग वाढवण्याच्या प्रयत्नावर नंतर दिशेवरचं नियंत्रण कुठेतरी विश्वजित ठाकूरचं कुठेतरी हटलं होतं आणि एक धाव अवंतरच्या रूपात या ठिकाणी मिळणार आहे. नजरा आहेत या मॅचवर प्रेक्षकांच्या खेळल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज जिंकतोय की फलंदाज जिंकतोय, दिगोडे जिंकतोय की दापोली जिंकतोय, दापोली की दिगोडे, कोणता संघ या ठिकाणी विजयी होणार आहे. एक वेगळा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा आपल्या ढंगात लयमध्ये येताना पाहायला मिळतोय. परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप स्क्वेअर लेगला आणि हे षटक विश्वजित ठाकूरचं चांगलं म्हणावं लागेल. या षटकात सामन्यामध्ये आले आणि आता मात्र चुरस पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. दोन्ही संघांमध्ये 3 षटकं संपतात आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 32 धावा आणि आगमन होतं या ठिकाणी आणि उस्मान पटेल यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. रायगडचा टायगर ज्याने 2 दिवसापूर्वी जगातील सर्वाधिक मोठ्या पारितोषिक रकमेच्या स्पर्धेमध्ये 20 लाख रुपये पारितोषिकाच्या स्पर्धेमध्ये रायगडचा झेंडा फडकावला आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान 10 PL शारजा स्टेडियमवर ज्याने नक्कीच फडकवला, त्याचं या ठिकाणी आगमन होत आहे. नक्कीच माजी सरपंच महेश नरेश कडू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उस्मान पटेल या ठिकाणी आलेले आहेत. रायगडचा टायगर आणि सर्वांचा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वांचा लाडका खेळाडू. एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी देखील होतील. संदीप पाटील पप्पू देखील येत आहेत, ज्याने देखील सोनारीचं नाव, सुधीर तांडेल यांनी जसकारचं नाव आणि या संपूर्ण उरण रायगडचं नाव संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नेलं. हे खेळाडू या ठिकाणी येत आहेत. त्यांच्या या तिन्ही खेळाडूंचं स्वागत. महेश घरत सावरकर, आपणास देखील विनंती आहे, आपण व्यासपीठावर त्वरित यायचं आहे. कारण ही क्रिकेट ग्रामीण क्रिकेटनी दिलेली देणगी म्हणेल, कुणाची आपण सातत्याने उल्लेख करत असतो. कारण ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून हे खेळाडू नवी मुंबईचे खेळाडू असतील, त्याचबरोबर ठाण्याचे खेळाडू असतील आणि रायगड जर पाहिलं तर सर्वाधिक खेळाडू 10 PL मध्ये जर कोणते खेळले असतील तर सर्वाधिक खेळणारे खेळाडू जर आपल्याला पाहायला मिळाले ते मात्र त्याचबरोबर ही स्पर्धेची कीर्ती पहा कुठपर्यंत गेली आहे. दुबईवरून हसनजी देखील मॅच पाहत आहेत, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. आणि या स्पर्धा, कारण ज्या पद्धतीने मोठमोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल होणार आहेत आणि जे सर्वाधिक खेळाडू रायगडचे का मिळाले तर रायगड ग्रामीण क्रिकेटमुळे मिळालेत. रायगड ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून रायगडच्या क्रिकेटला मोठा वाव मिळाला. या सातत्याने खेळल्या जाणाऱ्या स्पर्धा, खेळाडूंना मिळणारी संधी आणि त्याचंच पर्यायाने काय झालं तर आज जर पाहिलं तर रायगड राज्य करत आहे टेनिस बॉल क्रिकेटवर. मोठमोठ्या स्पर्धा महाराष्ट्रातील गाजवत आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर गाजवत आहेत, भारताच्या बाहेर गाजवत आहेत. आणि ही कशामुळे देण दिली असेल तर ती रायगड ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून देण आहे. आणि खरोखर आम्ही आभारी असू आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचं देखील, ज्यांचे आम्ही सदस्य आहोत. त्याचबरोबर उरण समालोचक असोसिएशनचे देखील सर्व सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत. कारण खऱ्या अर्थाने समालोचकांना व्यासपीठ जर कुठे मिळालं असेल तर रायगड असेल, उरण असेल या ठिकाणी मिळालं. आणि खऱ्या अर्थाने या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून समालोचक हा देखील तेवढाच मोठा घटक असतो आणि हे त्या सातत्याने जगापुढे येताना पाहायला मिळालं. आणि रायगडमध्ये ते चांगलं मानाचं स्थान मात्र समालोचकांना देखील आयोजकांनी मिळून दिलं. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाजीमध्ये सामन्यामध्ये रंगत वाढली आहे. गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत अभिजित ठाकूर. 12 चेंडू आणि विजयासाठी धावांची आवश्यकता जर पाहिली 23 धावांची आवश्यकता. जबरदस्त घमासान.
पहिला चेंडू अभिजित ठाकूरचा जर पाहिला तर बीट केलं जात आहे. वुडलँड स्पॉटवर चेंडूचा टप्पा. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा घेतलेला वेध. निर्धाव चेंडूची सांगता. 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 23 धावा. 23 धावा 11 चेंडू. दिगोडे की दापोली, दापोली की दिगोडे. माजी सरपंच चषक 2018 आपण या ठिकाणी पाहतोय. महेश नरेश कडू आयोजक यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा फाईन लेगच्या दिशेने एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक एक जाळं रचलं गेलं विश्वजित म्हात्रेसाठी आणि त्या जाळ्यात जसा मासा सापडावा त्याचप्रमाणे मात्र हा झेल त्या ठिकाणी घेतला आणि नक्कीच झेल कोणी घेतलाय तर कोळी यांनीच घेतलाय. राजा कोळी याच्या माध्यमातून घेतला गेलेला हा झेल. विकेटचं पतन खेळाडू बाद. गाडी आली मनीषा भक्तीला जागी झाली माझा गौरी दादा तर एक नक्कीच क्रिकेट हा माइंड गेम देखील असतो. दबावाचा जो दबावाला सामोरा जातो तो पराभूत होत असतो. दबाव नक्कीच झुगारतो तो विजय होत असतो. पाहूयात या माइंड गेममध्ये कोण विजयी होत आहे. आणि या चेंडूवर एक नक्कीच प्लॅनिंग केलं होतं विश्वजित म्हात्रेसाठी आणि त्यामध्ये अभिजित ठाकूर यशस्वी झाला. 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. तर सभेत मॅचच्या दिशेने एक जबरदस्त युद्ध रंगत आहे. टेनिस बॉल क्रिकेटमधील ग्रामीण क्रिकेटमधील एक जबरदस्त स्पर्धा. माजी सरपंच चषक या सोनारी गावचे माजी सरपंच आणि हा धावा कंपल्सरी चेस करायच्या. तर पाहूया कोण या ठिकाणी यशस्वी होतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत. सुमित पाटील दापोलीसाठी फलंदाजी करण्यासाठी मैदानात दाखल झाले. तर अभिजित ठाकूर गोलंदाजी मार्कवर. दिगोडेसाठी आणि विशाल चितेकर फलंदाजीसाठी. कॅप्टन कुल फलंदाजीसाठी. बिग करण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने मारलेला एक मोठा फटका परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. विकेटचं पतन. आणखीन एक विकेट मिळते दिगोडेला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला होता समोरच्या दिशेने आणि त्या प्रयत्नात मात्र 2 खेळाडू बॅक टू बॅक बाद झालेत. 2 चेंडूच्या अगोदर जर पाहिलं तर दापोली संघाचं पारडं जड होतं परंतु दिगोडे मॅचमध्ये आले विश्वजित ठाकूरच्या एका चांगल्या षटकाने. तदनंतर जर पाहिलं दरम्यानच्या काळात उरण तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती सागरशेठ खारपाटी यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये शब्द सुमनाने सर्वप्रथम सहर्ष स्वागत. तर जबात मॅचच्या दिशेने अभिजित गोलंदाजी मार्कवर. पाहूया हॅट्रिकची संधी निर्माण आहे. पाहूया हवी चेंडू गेलाय. पॉईंटच्या दिशेने चेंडू डोलवण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. याचंच नाव क्रिकेट आहे. कधी फलंदाजाच्या प्रेमात ही खेळपट्टी पडते तर कधी गोलंदाजाच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. परंतु विजय कुणाचा होत आहे पाहायचा आहे. एका बाजूला दापोली दुसऱ्या बाजूला दिगोडे. तर कोणता संघ विजयी होतोय. एका बाजूला पनवेल तालुक्यातील संघ आहे तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय उरण तालुक्यातील. समीकरण बदलत आहे. 21 धावांची आवश्यकता. अजूनही 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. कोणता संघ जिंकणार या उद्घाटनीय सामन्यामध्ये उद्घाटनीय सोहळ्यामध्ये. दिगोडे की दापोली. 2 बलाढ्य संघ आमने सामने. बॅकफुटला जात पॉईंटच्या दिशेने चेंडू डोलावण्याचा प्रयत्न होतोय. सुंदर फटका पाहायला मिळाला. सीमा रेषेच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होत असताना चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. तर आता
आता मात्र फलंदाज सुमित पाटील आपल्या रंगात येऊ लागलेला आहे. चांगले फटके त्याच्याकडून पाहायला मिळतात. नजाकत या ठिकाणी त्या फटक्यांमधील पाहायला मिळतात. गॅपमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. अभिजितच्या गोलंदाजीचं उत्तर सुमितकडून दिलं जात आहे. समीकरण बदललंय आणि धावसंख्या जर पाहिली 7 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आवश्यकता. हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडू अडवतायत आणि शेवटचा चेंडू अतिशय चांगला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता एक जबरदस्त घमासान शेवटच्या षटकामध्ये जाऊन पोहोचलाय. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. एक जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा ज्या ट्रॉफीवर सर्वांच्या नजरा खेळलेल्या असतील, ज्या पद्धतीने 10 PLच्या ट्रॉफीवर सर्वांच्या नजरा होत्या, नक्कीच सोन्याची गोल्ड प्लेटेड ती ट्रॉफी होती, त्याच पद्धतीने आज या ठिकाणी जर पाहिली तर चांदीचा चषक खास आवर्जून या स्पर्धेसाठी बनवण्यात आलाय आणि तो सर्वांच्या नजरा वेधून घेतोय. दरम्यानच्या काळात निनादजी तारेकर यांचं सुद्धा आगमन मंचावरती झालंय. महेशजी कडू यांना शुभेच्छा देण्यासाठी खरं तर निनादजी तारेकर यांचं सुद्धा आगमन झालं. दरम्यानच्या काळात उपस्थित असणारी या स्पर्धेचे चीफ गेस्ट अर्थात उरण तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे सागरशेठ खारपाडी यांचं आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून महेशजी कडू यांच्या पवित्र शुभ हस्ते सागरशेठ खारपाडी यांचा सत्कार केला जातोय. त्यांच्या अंगावरती परिधान केली जाते मायची उबदार शाल दिलं जाते. त्यांना सन्मान चिन्ह, या स्पर्धेची गोड आठवण आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय सागरशेठ खारपाडी यांचा सत्कार होताना आपण पाहतोय. त्यांच्यासोबत राहुलजी यांचं सुद्धा राहुल म्हात्रे मुळेखंड यांचं सुद्धा आगमन झालंय. सागरशेठ खारपाटील यांचे अतिशय निकटवर्तीय यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचा सुद्धा सत्कार या स्पर्धेमधून केला जाईल. त्याचबरोबर ही स्पर्धा खास संगमनेर अहमदनगर या ठिकाणाहून देखील बरेचसे प्रेक्षक लाईव्ह पाहतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तात्या भागवत, विक्रम वाळुंज, मुन्ना गोडशी, रवी भोर, आपलं देखील हार्दिक स्वागत. नक्कीच तारेकर साहेबांच्या वतीनं महेशजी कडू यांना शुभेच्छा या स्पर्धेमध्ये दिल्या जात आहेत. राहुल म्हात्रे यांचा सत्कार सागरजी खारपाडी यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. राहुल म्हात्रे यांचा सत्कार केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या अंगावरती परिधान केले जाते वस्त्र अलंकार दिलं जात आहे. त्यांना सन्मान चिन्ह आणि या स्पर्धेची गोड आठवण देत असताना आदरणीय महेशजी कडू आणि तदनंतर वळते या स्पर्धेच्या माध्यमातून उरण तालुका अलीकडच्या काळामध्ये उरण तालुका समालोचक असोसिएशनचं नाव प्रत्येक क्रीडा रसिकांच्या खऱ्या अर्थानं ओठावरती आणि त्या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय जगदीश जी ठाकूर यांचं सुद्धा आगमन झाले. या स्पर्धेमधून जगदीशजी ठाकूर, दिनेशजी तांडे यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय जगदीशजी ठाकूर यांचा सत्कार या स्पर्धेमध्ये करायचा आहे. दिनेशजी तांडेल यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक दिनेशजी तांडेल यांच्या शुभ हस्ते उरण तालुका समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय जगदीशजी ठाकूर. जोरदार टाळ्या आदरणीय जगदीशजी ठाकूर यांच्यासाठी. एक भरदार व्यक्तिमत्व, अलीकडच्या काळामध्ये क्रिकेट क्षेत्र पकडून खऱ्या अर्थानं शैक्षणिक क्षेत्रासाठी ज्यांच्या माध्यमातून योगदान दिलं जात आहे, असोसिएशनच्या माध्यमातून विद्यार्थिनी दत्तक अर्थसहाय्य योजना राबवली जाते अशा असोसिएशनच्या अध्यक्षांचा सत्कार होताना आपण पाहिला. तदनंतर आपण पाहतोय तमाम क्रीडा रसिकांच्या ओठावरती उडाया म्हटलं तर एकच व्यक्तिमत्व चेहऱ्यासमोर येतं, अर्थात उरण समालोचक असोसिएशनचे सदस्य. परंतु जरी ते पेंटचे असले तर खऱ्या अर्थानं कर्माने मी म्हणेन ते उरणचे आहेत असे अमितजी म्हात्रे यांचा सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थात महेशजी कडू यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. अमितजी कडू एक जबरदस्त समालोचक, गेम गई तारामंडल में हा त्यांचा खऱ्या अर्थानं सातत्याने शब्द समालोचन करत असताना येत असतो. अशा अमित म्हात्रे यांचा सत्कार या स्पर्धेमध्ये होताना आपण पाहतोय. आणि तदनंतर उस्मान पटेल यांचा सुद्धा सत्कार या स्पर्धेमध्ये केला जाईल. उस्मानजी पटेल रायगडचा टायगर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, खरं तर उच्च विचार, साधी राणी आणि उच्च विचार म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, कोणत्याही प्रकारचा कधीही गर्व न करता सर्वसामान्यांमध्ये वावरणारा हा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं असं उस्मान. आणि उस्मानच्याच माध्यमातून आगामी कालावधीमध्ये तब्बल 20 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा नवी मुंबई नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि बेलापूरच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये. नक्कीच जोरदार टाळ्या उस्मान पटेल, एक जबरदस्त व्यक्तिमत्व उस्मान पटेल. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून महेशजी कडू यांना ऑफिशियल इन्व्हिटेशन सुद्धा त्या मोठ्या स्पर्धेचं मी म्हणेन येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि येणाऱ्या अतिथीचा आदर सत्कार करणं या उक्तीने महेशजी कडू यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार सुद्धा केला जातोय. महेशजी कडू यांना ऑफिशियल इन्व्हिटेशन येतोय. एक मोठी नामांकित स्पर्धा नवी मुंबईतील रोख रक्कम प्रथम क्रमांक 20 लाख रुपये असणारी ती स्पर्धा असेल आणि त्या स्पर्धेचा ऑफिशियल इन्व्हिटेशन महेशजी कडू यांना आलाय. धन्यवाद. ओ टू
चंद्रकांत शेट्टे सर. धन्यवाद. आणि 20 लाख प्रथम पारितोषिक तर आहेच आहे, परंतु भारताच्या बाहेरील देखील टीम आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळणार आहेत आणि तो एक नक्कीच प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असणार आहे. सामना मैदानामध्ये दरम्यानच्या काळात रंगताना पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रितेशच्या माध्यमातून टाकलेला गेला आणखीन एक निर्धाव चेंडू, तर सामन्यावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिघोडे संघाच्या माध्यमातून केला जातोय. समीकरण बदलत आहे. 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 2 बलाढ्य संघांमधील क्रिकेटचा घमासान माजी सरपंच चषकात. ऋषिकेश भोईर क्षमता आहे या खेळाडूंकडे देखील केव्हाही सामन्याचे पारडं बदलवण्याची. तर पाहूया आपल्या आज दापोली संघासाठी कशा प्रकारची कामगिरी केली जाते. 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केली जाते. पंच स्वैर चेंडू या ठिकाणी घोषित करतायत. समीकरण बदलत आहे. 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. काही होऊ शकतं क्रिकेटच्या या खेळामध्ये. केव्हाही या सामन्याचं या खेळाचं चित्र बदलताना आपण पाहिलेलं आहे. असा हा तुमच्या आमच्या आवडीचा खेळ क्रिकेट. हा चेंडू पिक हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय, परंतु यष्टीरक्षक त्या ठिकाणी गेले. चेंडू अडवला आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 2 चेंडू आणि विजयासाठी धावांची आवश्यकता जर पाहिलं तर 12 धावांची आवश्यकता. अशा प्रकारचे अनेक सामने आपण आणि कंपल्सरी चेस या धावा कराव्याच लागतील. सामना रंगतोय जय हनुमान दापोली आणि SN दिघोडे या 2 बलाढ्य संघांमध्ये. माजी सरपंच चषक महेश नरेश कडू, माजी सरपंच ग्रामपंचायत सोनारी यांच्या माध्यमातून एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण पाहतोय. महेश कडू मित्रमंडळ सोनारी, कावेरी मित्रमंडळ वाशी, प्रमोद स्पोर्ट, कडू 11, निधी स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी, ज्ञानेश्वर माऊली, पार्किंग बॉईज, गारवाली, बीट सोनारी या सर्वांचं या आयोजनामध्ये मोलाचं आपण सहकार्य सातत्याने पाहत असतो. आणि जाऊयात या पुढच्या चेंडूकडे. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. कॉलवर टप्प्याचा चेंडू होता, उत्तर नव्हतं या चेंडूवर. लॉंग ऑफ मिड ऑफच्या दिशेने मात्र चेंडू खेळला गेला. समीकरण बदललं. 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता विजयासाठी दिघोडे संघाला. दिघोडे संघाच्या विरुद्ध दापोली संघाला आवश्यकता असणार आहे. जबरदस्त कामगिरी. सुरुवातीला थोडीशी पडझड, त्यानंतर जर पाहिलं तर फलंदाजी झाली, तळाच्या फलंदाजांच्या माध्यमातून केली गेली. निवृत्ती पाटीलचं विशेष कौतुक करावं लागेल. आणि तदनंतर विश्वजित असेल, सर्वच गोलंदाजांकडून चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली आणि एक वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न आणि या स्पर्धेतील पहिला विजय साजरा केला जातोय. उरण तालुक्यातील संघ आहे SN स्पोर्ट दिघोडी. लाईनीत बाहेर यायचंय दोन्ही टीम लाईनीतच दोन्ही संघ एकमेकांना आपण शुभेच्छा द्यायच्यात आणि लाईनमध्ये लाईनअप करतच बाहेर यायचं. विश्वजित ठाकूर आपली टीम घेऊन, अभिजित ठाकूर लाईनमध्ये बाहेर या. प्रेक्षकांनी कोणी आतमध्ये जायचं नाहीये. दोन्ही बलाढ्य संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले, परंतु एक संघ जिंकतो तर एक संघ पराभूत होत असतो. लाईनमध्ये आतमध्ये जायचंय आणि दोन्ही संघाने एकमेकांशी हस्तांदोलन करायचं. ही मैत्रीपूर्ण लढत होते. अशा प्रकारच्या लढती आम्ही सातत्याने. कामोटे आपण निर्णय कळवलाय का? कामोटे फिल्डिंग आपण क्षेत्ररक्षणासाठी लगेच सज्ज व्हायचंय आणि पहिल्या सामन्यावर राज्य गाजवता मिळतोय. हॅलो चेक.